पहिला येथे प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी नवजीवन रुग्णवाहिकेचे भंडारा जिल्हाध्यक्ष जितेंद्र डोंगरे यांच्याशी विविध समस्यांवर चर्चा केली। भंडारा तालुक्यातील पहिला येथील आरोग्यवर्धिनी केंद्रातील आरोग्य सेवेतील वाहनचालक तथा नवजीवन रुग्णवाहिकेचे भंडारा जिल्हाध्यक्ष जितेंद्र डोंगरे यांच्याशी प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन दिनांक 20 जुलै 2024 रोज शनिवारला दुपारी 1:30 वाजता विविध विषयांवर चर्चा केली। संजीव भांबोरे यांच्याशी चर्चा करताना जितेंद्र डोंगरे यांनी सांगितले की शनिवारला पहिला येथील आरोग्यवर्धिनी केंद्रातून एका बाळंतीण महिलेला प्रसूतीनंतर सुट्टी देण्यात आली, त्यामुळे तिला उसरीपार येथे घरी सोडून द्यायचे होते। परंतु भंडारा जिल्ह्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नदी नाल्यांच्या पुलावर 3 ते 4 फूट पाणी होते। अशा परिस्थितीत सुद्धा वाहनचालक डोंगरे यांनी मनात कोणतीही भीती न बाळगता सदर महिलेला आरोग्य सेवेच्या रुग्णवाहिकेने गावी सुखरूप पोहोचवून दिले। अशा पूर परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही रुग्णांची सेवा करीत असतो, मात्र शासन आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत। आज आम्हाला मानधनवरच काम करावे लागत आहे। 20 वर्षांपासून कायम करण्यात आलेले नाही, त्यामुळे डोंगरे यांनी आरोग्य केंद्रातील चालक वाहकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी वाहन चालक जितेंद्र डोंगरे यांनी पत्रकार संजीव भांबोरे यांच्याशी बोलताना व्यक्त केली। यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे, अमित सिवनकर, नवजीवन रुग्णवाहिकाचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्रजी डोंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते आपल्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून एक ते ड्रायव्हर या पदावर कार्यरत आहेत। तर आज आपण त्यांच्याशी ते रुग्णवाहिकेची कशा प्रकारे सेवा करतात तर आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत, चर्चा करणार आहोत। तर आज भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार बारिश झाली रात्रीपासून आणि आज जो एक पेशंट आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून डिस्चार्ज करण्यात आला तर त्यांना घरापर्यंत सोडायचं होतं, तर आपण त्यांना कशा प्रकारे आज आपण त्यांना मदत केली, काय सांगाल आपण याबद्दल? मला मी वाहन चालक या पदावर कार्यरत आहो आणि माझी जे सेवा आहे तर रुग्णांना त्यांच्या घरी प्रामाणिकपणे त्यांच्या घरी पोहोचवण्याचा हा एक वाहन चालकाचा काम आहे। आज उसरीपार या गावचा पेशंट मी प्राथमिक आरोग्य केंद्रातून तिच्या गावाला नेऊन देत असताना उसरीपार या नाल्यावरती एवढा पाऊस होता की त्या पावसात त्या नाल्यावर 2 ते 3-4 फूट पाणी असताना मला कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता मी त्या मातेला ती 3-4 दिवसाची गरोदर माता होती, तिला सुट्टी झाली, मी तिच्या घरी तिला सुखरूप पोहोचून देताना मला अडचण निर्माण झाली, तरी पण मी कोणत्याच अडचणीला मात करता मी त्या बाईला 3 ते 4 फूट पाण्यातून घरी तिला सुखरूप मी पोहोचवून दिलो। आणि आज आम्हाला असं वाटते की शासन वाहन चालक आपण या पदावर जे दवाखान्यात आपण ज्या आरोग्य ड्रायव्हर या पदावर आहात तर आपण किती वर्षापासून कार्यरत आहात? मी जवळजवळ 2005 पासून प्राथमिक आरोग्य केंद्र पहिला आहे ते वाहन चालक या पदावर कार्यरत आहो। आपल्याला किती सरकार आजपर्यंत किती मानधन देत आहे, आपल्याला किती पगार देत आहे? माझा पहिला पेमेंट मला 2450 आणि संघर्ष करता करता मला आज 24 तासाचा मला 20,000 रुपये पगार मिळतो आणि 20,000 रुपये पगारात माझी पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि ह्या एवढ्या महागाईच्या काळात आमचा घर संसार चालू शकत नाही, तरी आम्ही या आशेने काम करतो की सरकार आज किंवा उद्या आम्हाला परमानंट करेल आणि त्यांच्या मोबदला आम्हाला मिळेल। पण सरकार आमच्या या वाहन चालकाकडे 102 रुग्णवाहिकेच्या वाहन चालकाकडे दुर्लक्ष करून आमची वाहन चालकाची खूप पिळवणूक होत आहे। सध्या आपल्याला किती मानधन मिळतं? मला आता सध्या 20,000 रुपये पगार मिळतो आणि त्या 20,000 पगारात मी आपल्या घरच्या परिपंच चालवत आहे। पण शासनाला माझी अशी नम्र विनंती आहे की ज्या प्रकारे बाकीच्या कर्मचाऱ्यांना आज 40,000 50,000 पगार मिळतो, आम्हाला तेवढा नाही, कमसे कम 30-40,000 रुपये तर पगार द्या, ही आमची शासनाला मागणी आहे।
तर हे होते जितेंद्र डोंगरे. मी संजीव भांबोरे पत्रकार या नात्याने मी त्यांच्याशी आज बातचीत केली आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या आज आपण मीडियाच्या माध्यमातून आपण त्यांच्या समस्या पोहोचवण्याचा प्रयत्न करू. जय हिंद.